नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी मार्केटमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं बदाम शेक भेटतं त्याप्रमाणे आपल्याला बदाम शेक तयार करायचा आहे। एकदम सोपी पद्धत आहे, एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जर थंडगार असं पेय प्यायचं असेल तर ही रेसिपी अवश्य करा। रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बदाम शेक बनवण्यासाठी या ठिकाणी मी उकळत्या पाण्यामध्ये बदाम भिजू घातले होते 10 ते 15 मिनिटांसाठी। बघू शकता एकदम अलगद अशी याची साल निघत आहे। आता याचे आपण सर्व साल काढून घेऊया। तुम्ही जर उकळत्या पाण्यामध्ये बदाम भिजू घातले तर लगेच साल निघतील। थंड पाण्यात जर भिजू घातले तर वेळ लागतो, त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये घालायचे। अर्जंट असेल तर उकळत्या पाण्यामध्ये घातले तरी चालते। सुरुवातीला आपण दूध तापवून घेऊया। या ठिकाणी मी 1 लिटर दूध वापरलेलं आहे डेअरीचं, तर यामधलं मी थोडंसं काढून घेतलेलं आहे। आपल्याला बदाम पेस्ट बनवण्यासाठी थोडंसं दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी थोडंसं काढून घेतलेलं आहे। आपल्याला हे चांगल्या प्रकारे आता याची उकळी काढून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण गरम दुधामध्ये केसरच्या काड्या घालून घेऊया आपलं दूध उकळेपर्यंत। बदाम शेकला छान कलर येईल यासाठी आपल्याला केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहे। आता आपण कस्टर्ड पावडर मिक्स करूया। वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही जर उपवासासाठी बदाम शेक बनवणार असाल तर या ठिकाणी कस्टर्ड पावडर वापरायचं नाहीये, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असतं, त्यामुळे नाही वापरायचं। तुम्ही उपवासासाठी जर करत असाल तर बदामची पेस्ट जास्त वापरा आणि कस्टर्ड पावडरच्या जागी मिल्क पावडर वापरा। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण साल काढलेले बदाम टाकून घेऊया आणि पेस्ट करून घेऊया बारीक। थोडंसं दूध टाकून पेस्ट करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे मी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे। बघू शकता दुधाला छान प्रकारे उकळी आलेली आहे। जवळपास 5 ते 10 मिनिट झालेले आहे दुधाला। आता यामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया बदामची। आता आपण बदाम पेस्ट टाकलेली पूर्ण एकसारखी मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला मिक्स केलेलं कस्टर्ड पावडरचं दूध टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे दूध कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण की यामध्ये आपल्याला गाठी नाही होऊ द्यायच्या। यामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध टाकल्यामुळे गाठी होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। बघा घरच्या घरी आपण एकदम जबरदस्त असा बदाम शेक घरीच बनवू शकतो, मार्केटला देखील जायची गरज नाहीये आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये आहे सगळं काही। आता यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या घातलेलं दूध टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। पिस्ता आणि बदामचे काप आहेत। आपला बदाम शेक एकदम रेडी झालेला आहे। आता जवळपास आपल्याला 2 तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं आहे।
आपला बदाम शेक रेडी झालेला आहे। कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही। एकदम बाहेर जशी मिळते त्याचप्रमाणे आपला बदाम शेक तयार झालेला आहे, दाटसर एकदम। आता आपण गार्निश करून घेऊया। अगदी मार्केटमध्ये मिळतं त्याप्रमाणे आपलं बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।